गणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयांसा जनी जन्मनामार्थका जयाने सदा वासनात् केला जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारिके पूर्ण वैराग्यसे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कलिवाल्मिका सारिका मान्यसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तो ज्ञान राजा सुपात्र जया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर कैलासराज शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झाली कारुण्य सिंधू भवदुःखारी दुर्जनीन शंभो मृतोरहारी। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नेत्रपाणिं मण्डलं मण्डलानां कर्णतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवरहासं विठ्ठलं चिन्तयामि। बोला पुण्डलिका वरदे विठ्ठल। श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। हरिपाठावरती जे चिंतन चालू आहे, जे विवरण चालू आहे, त्या
त्या चिंतन श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ त्या हरीला वंदन करतो बरं का. आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो. ज्या हरीबद्दल आपण 5-6 दिवस 7 दिवस ऐकतो, 7 दिवस झाले होते, 6-7 दिवस. त्यानंच वेगवेगळी रूपं घेतली. त्यानं म्हणजे त्या तत्वाने ज्याच्याबद्दल आपण ऐकतोय ते तत्व. संत सांगतात हरिपाठ म्हणायला जरी सोपा असला तरी हरिपाठ समजायला सोपा नाही. मला सांगा काय सोपं आयुष्यामध्ये? अगदी बेसिक पासून सुरुवात. इकडच्या भागात जे बसलेत ना त्यांनी आठवा पहिली पोळी केली होती. सोपी होती का? नाही का? आणि इकडच्या भागाने जर कधी केली असेल तर आठवा सोपी आहे नाही का? लक्षात घ्या, प्रपंचामध्ये काम करत असताना कोणतीच गोष्ट सोपी नाही. मग परमार्थातली कशी असेल? प्रपंचातली जर गोष्ट सोपी नाही, अहो किती कष्ट करावे लागतात. आपण तरी पुण्यात राहतो, जे मुंबईत राहत आहेत किंवा परदेशात राहत आहेत बरं का, ज्यांची मुलं परदेशात आहेत, मी नेहमी हे उदाहरण सांगतो मधून. ज्यांची मुलं शिकायला परदेशात गेली आहेत, कामानिमित्त परदेशात गेली आहेत, आधी तो एकटा जातो. सगळ्यात पहिला प्रश्न भेडसावतो म्हणजे आज याचं काय? राहण्याची सोय कोणीतरी करतो तिथे. किती कष्ट आहेत त्या सगळ्याला नाव आहे तितिक्षा बरं का. एखादी गोष्ट साध्य करण्याकरता जे प्रयत्न करतो, जे कष्ट करतो, ते कष्ट करताना ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतात. ऐका, शंकराचार्य म्हणाले सा तितिक्षा निगद्यते, त्याला तितिक्षा असं म्हणतात. जर हे व्यवहारात आहे, प्रपंचात आहे, आपण पटकन शब्द वापरतो बरं का, संसार, आमच्या संसारात. आपला संसार नाही, आपला तो प्रपंच. संत म्हणतात तो संसार, अवघाची संसार सुखाचा काही. विश्वाचा जो आहे तो संसार, आपला प्रपंच. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध याच्या पलीकडे आपण जात नाही. या 5 विषयांपेक्षा 6वा विषय आपल्या जीवनात नाही. असं असताना हे 5च विषय आमच्याकडे असताना संत म्हणतात की हे 5 विषय तुमच्या आयुष्यात आहेत, तर हे 5 वेगवेगळीकडे लावण्यापेक्षा हे 5ही एकाच दिशेनं केंद्रित करा. कुणाच्या? त्या हरीच्या. म्हणून संत म्हणाला डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, बाकी काही पाहू नका. तुम्ही ऐका रे कान विठोबाचे गुणगान. ज्या संतांनी जी देवता इष्ट मानली त्याच्यावरती अभंग रचना केली. संतांमध्ये कोणताही भेद नाही, म्हणून तो आपण ठेवायचा नाही, पक्क लक्षात ठेवायचं. कारण अजून सुद्धा बरं का, अजून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल की असे भेद पाळणारे समाजामध्ये आहेत. आज जरा थोडं सांभाळून बरं का. पाणी म्हणजे मंदिर गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्तानं सगळं धुतलंय, पण ते वाळायला वेळ लागेल, त्यामुळे जरा उठताना आणि खुर्च्या उचलताना कार्यक्रम झाल्यावरती आपण नेहमी उचलून ठेवतो, त्यावेळेला काळजी घ्या. पटकन 2 मिनिटं जास्त लागली तरी चालेल. कोणाला काही दुखापत झाली तर त्याचा
त्या 2 मिनिटापेक्षा नंतर 4 दिवस ते काढायला लागेल आपल्याला नाही, आपल्या घरच्यांना. काकांना चांगलाच अनुभव आहे नाही, इथेच झालंय त्यांच्या पायाचं. मी होतो माझेच प्रवचन किंवा काय 23 साली माझाच कार्यक्रम चालू होता, मला इथेच झाले 9 एप्रिल बघा, 9 एप्रिल. तरी बरं 1 एप्रिलला झालं नाही. प्रवचन झालं, मी आत गेलो आणि तेवढ्या तिथे त्यावेळेला ती पायरी नव्हती, स्लोप होता असा, मग ते आपण बदलून घेतलं. पायरी झाली पण बघा ना त्याच्यामुळे केवढं काय काय लक्षात घ्या. भोग आपले भोग ना, आपले भोग नीट ऐका. आता ते जे शब्द वापरला ना त्यांनी त्याच्याबद्दल सांगतो. त्या पायरी करता त्यांना किती पायपीट करावी लागली आहे. भोग आहे. इथे नसतं तर दुसरीकडे कुठेतरी होणारच आहे, लक्षात घ्या. मग साधनेनं काय होतं, नामस्मरणानं काय होतं, तर होणारी जी घटना आहे ती बदलत नाही, त्या घटनेची तीव्रता कमी होते, लक्षात घ्या. दुःख होत नाही का? संतांना दुःख होत नसेल असं तुम्हाला वाटतं? आपल्यापेक्षा संतांना अधिक दुःख होतं बरं का. संतांचं हृदय हे कसं आहे, तर लोण्यापेक्षा मऊ आहे असं म्हणतात. लोण्यापेक्षा मऊ असं संतांचं हृदय आहे. तर त्यांना दुःख होत नसेल का? त्यांना आपल्यापेक्षा अधिक दुःख होतं, किंबहुना आपलं दुःख बघून त्यांना दुःख होतं. असं कुठल्या तरी संतांना वाटतं का? बरं झाला पाय शत्रूला सुद्धा वाईट होऊ नये काही, म्हणजे त्यांच्या दृष्टीने शत्रू असतातच. प्रत्येक चराचर हे भगवंताला व्याप्त आहे, पण तरी सुद्धा त्यांना त्रास देणारे जे आहेत ना, त्यांच्याबद्दलही एक शब्द ते वाईट बोलत नाही. सगळी ज्ञानेश्वरी काढून बघा, माऊली कोणाबद्दल तरी बोलले का वाईट? एक अक्षर नाही हो. मला इतका तुम्हाला म्हणून सांगतो, आमची सुरुवात तिथे असते. आम्हाला इतका त्रास झालाय. लक्षात घ्या, तो झाला याचं कारण तो सहन करण्या इतके तुम्ही सामर्थ्यवान होता, म्हणून त्यांच्या वाट्याला अधिक त्रास. आणि नामस्मरणाला काय होतं, परमार्थाला काय होतं, तर हा जो त्रास सहन करण्याची सामर्थ्य जे आहे ना, ते आपलं अधिक बळकट होत जातं. ती शक्ती आपल्या अंगामध्ये येते. जर वेळेला ती प्रगट रूपात असेलच असं नाही, ती कधी अप्रगट रूपात असते. म्हणजे एखादा आपल्याला म्हणतो ना, तुला काहीच वाटत नाही या घटनेबद्दल, आपण काय म्हणतो, आता झालं ना, घडलं. आपण त्याच्यापासून अलिप्त होतो. हे जेवढं आपल्याला अलिप्त होता येईल, नीट लक्षात घ्या. ज्याला 1000 माणसांमध्ये असताना सुद्धा एकटं राहता येत आहे, त्यानं पक्क समजायचं आपण थोडे परमार्थाकडे वळायला लागलो. हजारोंच्या गर्दीमध्ये सुद्धा एकटं थांबता आलं पाहिजे. आणि एकटं असताना सुद्धा हे सगळं जे आजूबाजूला आहे ना, ते आणि मी वेगळं नाही, ही भावना ज्याची दृढ आहे, त्यानं पक्क समजायचं की आपण आता एक पायरी पुढे गेलो. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा करायच्याच, पण त्याच्यामधलं ममत्व जे आहे ना, आपण सगळीकडे अडकलोय ते ममत्वामुळे अडकलो. ममत्वामध्ये अडकायचं नाही. एवढी एक गोष्ट जरी आपल्याला जमली तरी आपण एक पायरी पुढे गेलो असा त्याचा अर्थ. काल आपण सांख्य मताचा थोडासा विचार केला. सांख्यांनी काय सांगितलंय, सांख्य काय म्हणतात, ते आपण पाहिलं. आणि त्यांचं मत असं आहे की ज्या अर्थी
या सर्व घटपटादी इत्यादी वस्तू या सुख आणि दुःखकारक आहेत. म्हणजे सुख आणि दुःख त्यांच्यापासून मिळतं, याचा अर्थ त्यांची निर्मिती सुद्धा सुख आणि दुःख यांच्या संयोगातून झालेली आहे असं सांख्य म्हणतात. पण लक्षात घ्या, जी वस्तू मुळातच अचेतन आहे ती वस्तू, सुख आणि दुःख आपल्याला एखाद्या वस्तूपासून होतं ना, एखाद्या पदार्थापासून होतं. तर जी वस्तू मुळातच अचेतन आहे त्याच्यामधून चेतन निर्मित वस्तू होऊ शकत नाही. लक्षात येतं ना मी काय सांगतोय? जी वस्तू मुळातच अचेतन आहे तिच्यापासून चैतन्य असलेली वस्तू किंवा पदार्थ निर्माण होत नाही. त्यामुळे सुखप्राप्ती आणि दुःख प्राप्ती ही त्या पंचमहाभूतांपासून बनलेल्या वस्तूंनी जरी होत असली तरी तो त्या वस्तूचा गुणधर्म नाही ना, त्याच्यामुळे ते होत नाहीये. आपण ती संकल्पना करतो ना, काल आपण पाहिलं ना अंतःकरण चतुष्टय 2-4 दिवसापूर्वी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर पहिली जे 4 वाणी सांगितल्या मी, तसं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या मनामध्ये हे सगळं चालतं. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. परेमध्ये पहिला शब्द येतो आणि त्याचं शेवटचं एक्झिक्युशन मराठीमध्ये तो बाहेर येतो, तो वैखरी मधनं येतो. आपण जे बोलतो त्याला वैखरी वाणी म्हणतात. आणि त्याचप्रमाणे कर्मफलाचा उपभोग घेण्याची योग्य, एखादं कर्म केल्यानंतर त्याचं जे फळ मिळतं त्या फळाचा उपभोग घेण्याची योग्यता या वस्तूमध्ये नसते. म्हणजे थोडक्यात सोपं करून सांगतो, आज इथे स्पर्धा होत्या. त्या स्पर्धांचं परीक्षण करण्याकरता जे शिक्षक होते त्यांनी जो मार्कांचा पेपर होता तो त्या टेबलावर ठेवला होता. मग त्या टेबलावर जो पहिला आलाय त्याचेही मार्क लिहिले आणि जो शेवटचा आला त्याचेही मार्क लिहिले. म्हणजे ज्या वस्तूचा उपयोग करून हे सगळं केलं गेलं त्या वस्तूला त्याच्यापासून काही आहे का हो? टेबलाला काही आनंद होईल का? किंवा त्याला दुःखही होणार नाही. मग हे होणारा आनंद किंवा दुःख हे वस्तू सापेक्ष नाही, हे व्यक्ती सापेक्ष आहे. आणि ते व्यक्ती सापेक्ष सुद्धा नाही. त्याच्या मनामध्ये त्याची जी अवस्था आहे, मी काल परवा उदाहरण सांगितलं, एखादा गोड पदार्थ केलाय, आपण तो ग्रहण करणार आणि तेवढ्यात बातमी आली आपल्या जवळचं कोणीतरी आहे गोडी त्याची नाही का? व्यक्ती सापेक्ष जरी आपल्याला वाटत असला तरी व्यक्ती सापेक्ष नाही. आपल्या मनाची जी अवस्था आहे त्या काळाची त्याच्यावरती तो अवलंबून आहे. म्हणून ज्याप्रमाणे त्या मातीपासून कुंभार एखादं मडकं बनवतो, त्याला आधार काय तर ते फिरणारं चाक, त्याचे हात आणि इतर सगळं नाही का, माती, पाणी, उजेडवारा. विठ्ठला तू वेळा
माती पाणी उजेड वारा. त्यांना बोलायचं आता. काय ना मला म्हणजे नाही ते सांगायला पाहिजे. क्षमा करावं आम्ही काय चैतन्य महाराजांचं वगैरे ऐकतो ना. चैतन्य महाराज म्हणतात हे गाणं वगैरे ठीक आहे बरं का, तत्वज्ञान चाललंय ते मुख्य. ते मुख्य. तुम्ही बघा चैतन्य महाराज कधी ते भजन नाही काय आधी ते कारण काय ना याच्याकरता वेळ मिळत नाही हे समजून तुम्हाला आत्ता वाटतंय बघ का काहीतरी कळलं कसलं काय मलाच काही कळलं नाही तुम्हाला कुठलं कळणार नाही. मी प्रयत्न करून येतोय या सगळ्याचा. जितकं आपण खोल 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 जाऊ ना ते काय आहे नेमकं हे कळलं तर पाहिजे आणि ते कळणार कशा नाही तर ते श्रवणानं कळणार आहे. म्हणून हे छानच आहे बरं का. संगीत पाहिजेच. हे मी मला सुट्टी देता असते ना या दोघांना प्रवचन आहे पण म्हणलं नाही की जरा काहीतरी पाहिजे बरं त्यांनाही छान वाटतं आणि मलाही जरा म्हणजे एकट्यानं दोष घेण्यापेक्षा दोघं बरोबर असले की वाटून घेतले जातात ना. गंमत जरा कटोरून काका काय इथे कायम सेवेला असतात आणि पूर्णाताई पण आमच्या कायम माझ्याबरोबर कथेला असतात. नुकतंच अधिक महिन्यामध्ये आम्ही रामकथा केली सप्ताह रामकथेचा. तेव्हा सुख आणि दुःख होणारं जे आहे ते कोणत्याही बाह्य वस्तूवरती अवलंबून नसतं. म्हणजे घटपटादी इत्यादी जे विषय आहेत घटपटादी हे सारखं वापरलं जातं या सांख्य शास्त्रावर. याचा अर्थ जे बाहेर आहे सगळं ते नाही का. संसाराचा पट म्हणतो पूर्वीचे शब्द आहेत. आताच्या मुलांना काय झालं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे मराठीची जी गंमत आहे ना शब्दांची त्याहीपेक्षा संस्कृतची बरं का. संस्कृत सावकाश सावकाश वाचलं ना अगदी थोडं थोडं अगदी एखादं पान भर तुम्ही जर सावकाश वाचलं तर कळतं. बोलता येईल का नाही पण कळतं. असो तर हे जे म्हणजे सुख आणि दुःख जे आपल्याला प्राप्त होतं जे जे मिळतं हे बाहेर कुठेही मिळत नाही. ते आपल्या आतमध्येच असतं. म्हणून बाह्य विषयाची सुख आणि दुःख यांचा संबंध नाही. तो आपल्या अंतर्मनाच्या स्थितीवरती अवलंबून आहे. मग ही अंतर्मनाची स्थिती जर शुद्ध ठेवायची असेल ना काही काय पण म्हणतात हा अगदी मोकळ्या मनाचा आहे स्वच्छ आहे पारदर्शी आहे. मनात काही नाही. एखादा माणूस आहे त्याच्या मनात काही नाही भले तो पटकन तोंडावरती बोलून जाईल बरं का. दोन्ही गोष्टी टाळायच्या. एखाद्याला पटकन बोलणंही टाळायचं आणि तुम्ही मोकळे केव्हा वाटता माहिती का. तुम्ही जेव्हा मनात एखादी गोष्ट ठेवत नाही ना तेव्हा तुम्हाला मोकळं जायसारखं वाटतं. बाकी तुम्ही कितीही करा बरं का. उपास करा एकादशी करा सत्यनारायणाची पूजा घाला रोज आपलं देवाच्या काय पाणी वाहा
जोपर्यंत तुम्ही मनानं निर्मळ होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा कोणताही फायदा होणार नाही. एकदम एकदम स्वच्छ राहावं म्हणा, एकदम स्वच्छ. म्हणून हे जे सांख्य सांगतात, सांख्यांनी जो विचार मांडला तो या अर्थाने अमान्य करण्यात आला. कारण त्यांनी घटपटारी इत्यादीचा विचार केला तो सगळा, त्याच्यावरती काहीही अवलंबून नाही. आपण पाहिला न्यायशास्त्रकार काय म्हणतात या सगळ्या विषयामध्ये. न्यायशास्त्रकार असं म्हणतात की हे जे जगत निर्माण झालं, या जगताचं उपादान कारण ईश्वर नसून, आपण सगळेजण काय मानतो या जगताचं उपादान कारण ते ईश्वरी शक्ती आहे. न्यायशास्त्रकार हे मानत नाही. ते मुख्य सिद्धांत हा मांडतात ज्याच्यावरती ते आधारित आहे. जगताचं उपादान कारण ईश्वर नसून परमाणु आहे. आपण कणालांची गोष्ट पाहिली 2-3 दिवसापूर्वी, ज्यांनी अणूंचा शोध लावला. असे अणू एकत्र येऊन परमाणु बनतो. मग त्रसरेणू ती त्याच्यात जाणार नाही, ते सांगितलंच आहे थोडं, पण फारच क्लिष्ट आहे सर्वसामान्यांना समजायला. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा जगताचा प्रलय होतो, म्हणजे प्रलय ते मान्य करतात, जगताचा प्रलय होतो, हे सगळं जगत लयाला जातं, त्यावेळेला पृथ्वी, आग, तेज आणि वायू ही जी महाभूत आहेत, या महाभूतांचे परमाणु शिल्लक असतात. परमाणु म्हणजे अगदी बारीक 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 कण, आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही. त्याच्याकरता काही विशिष्ट सूक्ष्मदर्शक हा शब्द ऐकला असेल तुम्ही. विज्ञानाचे विद्यार्थी किंवा 11वी 12वीचं सायन्स यांचं होतं. किंवा तुम्ही सगळ्यांनी ते कोविडच्या काळात टीव्हीवरती नाही का ते दाखवलं होतं बघा, एक चक्र काहीतरी डिझाईन दाखवायचे लाल रंगाचा, हा बघा असा कोरोना व्हायरस. ते व्हायरस जे आपल्याला दाखवायचे ना, तसं ते अगदी बारीक सूक्ष्म ते मॅग्निफाय करून दाखवलं जातं, मोठं करून दाखवलं. तर हे परमाणु शिल्लक राहतात. पण न्यायशास्त्रकार जे आहेत, न्यायिक जे आहेत, ते परमेश्वर मान्य करतात. ते असं म्हणतात की ज्या वेळेला परमेश्वराला हे जगत पुन्हा उत्पन्न करण्याची इच्छा होते किंवा पुन्हा हे सगळं निर्माण करण्याची इच्छा होते, तेव्हा त्याच्या इच्छेनं हे परमाणु एकमेकांची संयोग पावतात. म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश हे सगळे एकमेकांमध्ये मिसळलं जातं. संयोग पावतात म्हणजे मिसळलं जातं. इन सबका एक मिश्रण मिला के, नाही का हिंदीत आपण ऐकतो तसं. गंमत अशी आहे की त्याच्यावरती भरपूर डेटा आहे बरं का यूट्यूबवर. तुम्ही काय आता तर ChatGPT अजूनच पुढे गेले बरं का तुम्ही, आणि फार सोपं आहे बरं का वापरायला. म्हणजे असं काही अवघड आहे असं समजू नका. आता ते सोपं तंत्रज्ञान प्रगत होतं म्हणजे काय होतं, सोपं होतं. 15 वर्षापूर्वी मी काल एक जुनं उदाहरण सांगितलं काहीतरी तसंच. 15 वर्षापूर्वी मोबाईल फोन होते अस्तित्वात. आपल्या बहुतेकांच्या घरी तो काळा किंवा काय रंगीत लँडलाईन फिरवायचं. मग त्याच्यानंतर थोडी प्रगती झाली आणि
वायरलेस लँडलाईन आले बरं का, WLL म्हणायचे त्याला. आठवतंय का तुम्हाला? WLL होते. म्हणजे ज्यांनी वापरलाय त्यांना साधारण माहिती असेल, पण वायरलेस झाले फोन. म्हणजे फक्त चार्जिंग, आता जसं आपण आपला फोन चार्जिंगला लावतो तसं युनिट एवढंच, त्या फोन एवढं. आणि मग प्रगती होत 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 आत्ता जो आपण ज्याला स्मार्टफोन म्हणतो तो आला. आता तो किती स्मार्ट आहे, तर तुमच्या फोनवरती जे काही समजा चाललंय, तर समोर स्क्रीन आहे त्याला स्मार्ट टीव्ही, तर ते तुम्ही असं करून असं टीव्हीवर टाकलं तर ते टीव्हीवर चालू होतं. हो, इतपत आहे. तुमचा फोन आता तुम्ही जे बोलताय ते ऐकतो, हे मी परवा सांगितलं तसं. आता तंत्रज्ञान इतकं पुढे 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 होत चाललंय की तुमच्या मनात काय येत आहे ते सुद्धा तुमच्या फोनला कळेल. म्हणजे ते सोपं 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 होत जातं, प्रगत होत जातं. म्हणजे ते वापरण्याकरता सोपं होत जातं. मग हे जे तंत्रज्ञान आहे आपल्या सगळ्यांना त्यातल्या त्यात सोपं म्हणून मी यूट्यूबचं उदाहरण दिलं. कुठले ना कुठले तरी व्हिडिओ आपण त्याच्यावर पाहत असतोच, येत असतात. याच्यात काय कमी आहे का? साठा, माहितीचा साठा कमी आहे नाही. 24 तास तुम्ही बघितलं ना तरी ते तुम्हाला अजून देणार आहे. पण यानं फक्त आणि फक्त आपण माहिती गोळा करतो. त्याच्यामध्ये माहिती आहे, ती माहिती जी त्या माहितीवरती काही प्रक्रिया करून मगच त्याचा वापर करता येतो, त्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. म्हणजे नुसतं मला माहिती आहे यानं गोष्टी सुटत नाही. ते होतं कसं नेमकं याच्याकरता तो अभ्यास करावा लागतो. म्हणून न्यायशास्त्रकार सांगतात की परमेश्वराच्या इच्छेनं ते जे बारीक 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 परमाणू आहेत ते संयोग पावतात. एक परमाणू दुसऱ्या परमाणूशी, दुसरा तिसऱ्याशी, असं करत 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 ही पंचमहाभूत एकमेकांमध्ये मिसळली जातात आणि त्याच्यामुळे हे सगळं जगत उत्पन्न होतं. म्हणजे न्यायिक असं म्हणतात की हे एकमेकांमध्ये मिसळण्याची जी क्रिया आहे, म्हणजे आपण जे आता भोगतो ना त्याच्याबद्दल चाललंय ते. ही सगळी एकमेकांमध्ये मिसळण्याची जी क्रिया आहे ती त्या परमाणूंनी केलेल्या पूर्वकर्माप्रमाणे होते. आता ते कर्मावरती आले नाही का? आपण म्हणतो की नाही माझंच कर्म खराब म्हणून मी आता पुढचं म्हणत नाही, म्हणून मी आहे म्हणून टिकले. आता पटलं बरोबर. काळजी करू नका, ही सगळी आपलीच कर्म आहे. ही सगळी आपलीच कर्म आहेत बरं का. मला तर ऋषींचं नाव आठवत नाही. जनक राजांनी एकदा त्यांच्याकडे आग्रह केला की मला माझे पूर्वजन्म तुम्ही दाखवा. मी कोण होतो मागच्या जन्मात, माझा काय संबंध, मी हे सगळं उपभोगतोय. मला आता ऋषींचं नाव नेमकं आठवत नाही, बहुतेक अगस्ती असावे बरं का. तर अगस्ती त्याला म्हणाले, किंवा जे कोण ऋषी असतील, कदाचित नाव चुकत असेल मी, तर ते म्हणाले तू या भानगडीत पडू नकोस, तुला त्रास होईल त्याचा. तू या भानगडीत पडू नकोस, तुला याचा त्रास होईल. नाही म्हणलं, मला बघायचंच आहे, मला तुम्ही दाखवा. लक्षात घ्या, आपलं पूर्वसंचित जे असतं ना ते कधी कधी इतकं विचित्र असतं, किंवा आधीच्या जन्मातले इतकी विचित्र गोष्टी असतात ना, त्याला आधीचा त्याचा जन्म दाखवला तर या जन्मात जी त्याची आई होती, नीट आहे, या जन्मात जी त्याची माता होती ती मागच्या जन्मात त्याची पत्नी होती.
ऋषींनी त्याला हे दाखवलं आणि तो म्हणला पास. हा, कारण त्या पत्नीबरोबरचा व्यवहार वेगळा आणि मातेबरोबरचा व्यवहार वेगळा. म्हणून आपण आता आपल्याबरोबर जे काही आहेत ना आजूबाजूच्या गोष्टी, ह्या आपल्याच कर्म आपल्याला प्राप्त झाल्या आहेत, तेव्हा त्या प्राप्त झालेल्या गोष्टींचा तशा पद्धतीनं स्वीकार करून आपण अधिकाधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करायचा आणि अधिकाधिक आपण परमार्थाकडे आकृष्ट व्हायचं. बरं का, बाकी सगळ्या गोष्टी जीवनामध्ये चालू राहतात, प्रयत्नपूर्वक करावाच लागतो, त्याला परमार्थ असं म्हणतात. आणि सहज जाता जाता होतो त्याला प्रपंच असं म्हणतात. असं आहे, कोणी फार प्रयत्न केले तेव्हा 50शी ओलांडली, काही प्रयत्न केले नाही तरी 50शी सहज ओलांडली जाते. पण 13 माळा करायच्या आहेत रोज, असा जर संकल्प केला, हा, किंवा आता चातुर्मास आहे बघा, जरा घ्या मनावरती. माझं नाही बरं का, नारदांचं. नारद सांगतायत घ्या मनावर, काहीतरी संकल्प करा, चातुर्मास येतोय. काय बाबा, 10 लाख जप करीन, 15 लाख जप करीन. समजा एक 10 लाखाचा जप करायचा असेल तर चातुर्मास म्हणजे 120 दिवस, मग 10 लाख भागिले 120 करावं, म्हणजे रोज किती माळा केल्या पाहिजे. समजा श्रीराम जय राम जय जय रामच्या करायच्या आहेत, ओम नमः शिवायच्या करायच्या, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते याच्या करायच्या आहेत. मग एका माळेला लागणारा वेळ किती, मग गुणिले तेवढे मिनिटं, एवढे मला रोजचे काढावे लागतील. मग ते मिनिटं तासामध्ये बदलायचे, म्हणजे एवढे तास मला दिवसभरातली साधना करावी लागेल. मग समजा 2-2.5 तास जर याला लागणार असतील तर सकाळचा एक 1-1.5 तास किंवा रात्रीचा 1-1.5 तास असा मला वेगळा काढावा लागेल. तो काढायचा आहे, तो उपलब्ध असलेल्या 24 तासातूनच काढायचा आहे. अवघड आहे की नाही? अवघड आहे, पण ठरवलं ना तर काहीही अवघड नाही. आमची मुख्य अडचण ही आहे की आम्ही ठरवतच नाही. मी विचारणार आहे बरं का, चातुर्मास आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो, दुसऱ्या दिवशी मी उभा राहून एकेकाला सांगा, तुम्ही सांगा, गंमत करतोय बरं का, गंमत करतोय. व्यवहारातलं काय, मी कांदा लसूण खाणार नाही किंवा जे काही आपल्याला शुद्धीकरणाने सांगितलंय ना शरीरातल्या, त्या फारच वरवरच्या गोष्टी बरं का, त्या तर पाळल्याच पाहिजे. करून बघा, 1 महिना करा. नाही नाही बाबा, मी नाही खाणार. आज खायचे, आज कांदा नवमी, आज मी कांदा नाही. अरे बापरे, मला काही फरक पडत नाही. आपला चातुर्मास पक्का ठरलेला आहे कायमचं. ते का नाही खायचं नीट ऐका बरं का. आता विषय निघाला म्हणून सांगतो, खरं तर हरिपाठाचाच विषय आहे. लक्षात घ्या, कांदे नवमी, लसूण हा फार त्यातला लसूण सुद्धा उघडच आहे बरं का. इथे बसलेल्या सगळ्यांनी असं आठवा की घरामध्ये आपल्या कांदा कापलाय, चिरलाय आणि आपल्या डोळ्यातून पाणी आलं नाही. आहे कोणी असं? कोणीही नाही की कांदा कापल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं. मग जो कांदा बाहेर असताना आपल्याला इतका रडवतो, तो आत गेल्यावर काय करत असेल? त्याच्यामध्ये तामसिक वृत्ती होण्याकरता हे निसर्ग निर्मित आहे बरं का. त्यामुळे ते काय, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. त्यामुळे ते योग्य अयोग्य याच्याकडे जाऊ नका. आपल्याला जर काही गोष्टी पाळायच्या असतील तर आपण त्या पाळल्या पाहिजे, एवढाच विषय. ते तामसिक वृत्तीकडे नेणार आहे.
म्हणून ते खायचं नाही, म्हणून तो किमान चातुर्मास खाऊ नका. कारण पावसाळ्यामुळे हवा अशुद्ध झालेली आहे, पाणी अशुद्ध झाले आहे, त्यामुळे पोटाची पचनाची शक्ती थोडी कमी झालेली असते. म्हणून या गोष्टी खाऊ नये, म्हणून काही बंधन आहेत आमच्याकडे. इतर अवक्षभक्षणाबद्दल मी नंतर तुम्हाला सांगू शकेन, व्यासपीठावरून जरा मर्यादा का नाही काय असो. म्हणजे न्यायशास्त्रकार, इथे आपला विषय चालू होता, परमाणू सगळे एकत्र येतात, इथून ते कांद्यापर्यंत गेलो आपण. पण चातुर्मासाचं लक्षात ठेवा, काहीतरी करा बरं का. म्हणजे 13 माळ करतायत, त्यांनी एक 14 करा चातुर्मास होईपर्यंत. काहीतरी आमचं वाढ झाली पाहिजे. आणि वाढ म्हणजे साधनेमध्ये झाला पाहिजे बरं का. तो बदल हे बरोबरच नाही, आतमध्ये बदल झाला पाहिजे चातुर्मासात काहीतरी असो. म्हणून हे जे न्यायशास्त्रकार म्हणतात तो विचारही पुढे फारसा टिकू शकला नाही. कारण त्यांनी असा विचार मांडला की हे पंचमहाभूतातले परमाणू राहतात आणि त्या परमाणूंचा संयोग होतो कशाच्या आधारावरती? त्यांनी केलेल्या कर्माच्या आधारावर. आता आपण एखादी गोष्ट करतो, कर्म करतो, काहीतरी कार्य करतो, तर एखादं कार्य करत असताना त्याच्याकरता काहीतरी मागे कारण लागतं. कारणाशिवाय कार्य होत नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. ह्या तत्वानं आपण जर महिनाभर कामाला गेलो आणि 31 तारखेला कोण आपले जे मुख्य आहेत ते म्हणाले कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, चालणार आहे का आपल्याला? नाही ना चालणार. हे अगदी पटण्यासारखं आहे. तसं न्यायिक जे परमाणूंचं आद्य कर्म सांगतात ते एकत्र झाले ना, त्यांच्या संयोगापासून, त्यांच्या मिलनापासून हे जे त्यांचं आद्य कर्म सांगतात ते कोणत्या कारणामुळे झालं याचा, ज्याला ते आपण म्हणतो ना काहीतरी ठोस पुरावा सांगा आम्हाला याचा. अमुक अमुक गोष्टीमुळे अमुक अमुक झालं असं कोणतंही ठोस कारण ते सांगू शकत नाही. म्हणजे ते जर असं म्हणत असतील की प्रलयानंतर ते एकत्र आले, तर त्या विचाराला छेद देणारा विचार लगेच उठतो. मग प्रलयात ते एकत्र का नाही आले? परमाणू जर शिल्लक होते, मग प्रलयानंतर बघा ना, एखादी गोष्ट, हे परमाणू म्हणजे हवेत फिरतायत सगळे. आपण प्रयत्नपूर्वक एखादा फुगा फुगवला हवेत, तोंडाने त्यात हवा भरली, हा, आणि त्याला टाचणी लावली की तो फुटला. मग त्यातले परमाणू हे तिथली जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाण्याकरता वेगळं काही कारण लागतं का? नाही ना. हवा त्यातनं बाहेर पडली, तो जो त्याचं कवच आहे, ज्या मटेरियल पासून तो फुगा बनला आहे, ते निघून गेले एकदा की ते बाहेर पडतात का? आपण ते बांधलेले असतात. तसं ज्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला हे परमाणू वेगळे कुठेही बांधलेले नसतात, त्याचा संचार मुक्त चालू असतो. म्हणून न्यायिक जे म्हणतात की प्रलय झाल्यानंतर हे एकत्र येतात, हे त्यांचं म्हणणं परस्परांची विसंगत आहे. म्हणून हा जो मुद्दा त्यांनी सृष्टीच्या उत्पत्ती करता मांडला किंवा हे चराचर निर्माण झालं त्याच्याकरता त्यांनी जो मुद्दा मांडला हा तितकासा पटणारा नाही. म्हणजे ते असं सांगतात
की शरीर उत्पत्तीपूर्वी आपण सगळेजण परमेश्वराची प्राप्ती जी करणार आहोत थोडा काहीतरी हल्ला असेल तर आपण सगळेजण जी परमेश्वर प्राप्ती करणार आहोत, वरच्या आहे सगळं अलीकडचं हा ठीक ती कशाच्या आधारावरती करणार आहोत? मास्टर ते आपल्याला जे शरीर मिळालंय त्याच्या आधारावरती करणार आहोत. बरोबर, आपल्याला जो देह मिळालाय, शरीर म्हणजे देह या पण न्यायिक असं म्हणजे न्यायिकांनी जो न्याय मांडलेला आहे तर त्याच्यानुसार असं होतं की एखादी गोष्ट प्राप्त होण्याकरता ती गोष्ट उत्पन्न होण्याच्या आधी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले असतात ना. हे सगळं तयार होणार आहे, तर त्याच्या वेळेला हे तयार होण्याच्या आधी हे परमाणू एकमेकांमध्ये मिसळले गेले. कशा करता? हे सगळं निर्माण व्हावं याच्या करता. बरोबर, तसं परमेश्वर प्राप्ती करता ती प्राप्ती होणाऱ्या या देहाच्या माध्यमातून. बरोबर, या देहाशिवाय म्हणजे मानव देहाशिवाय परमेश्वराची प्राप्ती नाही. मग त्यांनी जे तत्वज्ञान मांडलं, न्यायशास्त्र मांडलं, ते असं म्हणतात की देह धारणेपूर्वीपासूनच त्याच्याकरता प्रयत्न चालले. तसं होत नाही. कारण तो तर नित्य आहे. परमेश्वर नित्य आहे, सदा आहे, सर्वत्र आहे. आणि हे सगळं कसं आहे? त्याचा प्रवेश होण्यापूर्वी हे सगळं जड आहे ना. मग जे जड आहे त्या जडाला कधीही कोणत्याही प्रयत्नाने चैतन्याचा अनुभव येऊ शकत नाही. तुम्ही कधी मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होते तो पाहिले कधी? त्याचे व्हिडिओ वगैरे येतात. प्रत्यक्षात ती मूर्ती असते, ते सगळं आधी काय काय ठेवायला लागतं खाली त्या मूर्तीच्या. काही रत्न ठेवतात. कुणाची मूर्ती आहे त्याच्यावरती पंचायतन मांडावंच लागतं बरं का. कुणाचंही मंदिर असू त्याच्यात बाकीचे पंचायतन मांडावंच लागतं. आणि ते सगळं जेव्हा होतं मंत्र, त्याला शब्द असा आहे, आपल्याकडे प्राण फुंकणे असा शब्द आहे. प्राण फुंकणे. त्या मूर्तीमध्ये मंत्राद्वारे प्राण प्रतिष्ठापना करावी लागते. बरोबर, हे माहिती आहे आपल्या सगळ्यांना. आणि प्राण प्रतिष्ठापना झाली की त्या देवतेच्या ते डोळ्यावर पट्टी असते. तुम्ही पाहिलं असेल याचे व्हिडिओ मधनं येतात. आणि ती प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सगळ्यात ती पट्टी सोडण्याच्या आधी काय करतात तर देवाला आरसा दाखवतात. माहिती नाही तुम्हाला? हे माहिती नाही? बरं सांगतो. ते सगळे जेव्हा पूजा विधी होतात ना तेव्हा आपण गणपती आणतो की नाही घरी, तो झाकून आणतो ना. त्याच्या मागचं शास्त्र हे आहे. त्याच्या मागचं हे शास्त्र आहे. ही जी मूर्ती असते मंदिरामध्ये मंत्र आणि हे अधिक असतं. आपण घरी अगदी, कारण आपल्याला 10 दिवसच आहे, पार्थिव गणेश आहे, 10-11 दिवस, 1.5 दिवस. तर मंत्रानं त्या पाषाणामध्ये प्रत्यक्ष प्राण आत जातात. हे सामर्थ्य मंत्राचं आहे बरं. आणि हे झाल्यानंतर त्या
त्याला बांधायला पाहिजे. आज फारच प्राण फुंकले गेले बरं का. तिथे याला बरोबर वाऱ्यात निघाल. प्राणप्रतिष्ठापन चालू आहे त्याच्यामुळे ते प्राण आले. हा नाही ते ओलं आहे ना त्यामुळे खाली बांधलं नाही, खालचं ओलं होतं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोलो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा रघुपती राघव स्थानिकाचं काय म्हणणं आहे ते ऐकू आणि मग सांख्य काय म्हणतात त्याच्याकडे जाऊ, न्यायिक काय म्हणतात त्याच्याकडे जाऊ. मृत्यूदिन आहे कैलासवासी रामचंद्र कानडे. देणगीदार आहे डॉक्टर अशोक रामचंद्र कानडे. आले नाही नको नको बस. बसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे जेव्हा बघितलं ना प्राण फुंकले गेले तर केवढं उडालं मागचं. काळजीच करू नका बरं का. भगवंतांचं ज्या अर्थी वचन आहे तत्र तिष्ठामि नारद. काळजीच करायची. आणि भगवंत पाठीशी असल्याशिवाय ह्या गोष्टी साध्य होत नाही. सद्गुरू पाठीशी असल्याशिवाय ह्या गोष्टी साध्य होत नाही. पक्क लक्षात ठेवायचं. या जन्मात मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर आपण जे आराध्य बसतो ती सद्गुरू. बस वेगळं वेगळं काही फार
अडकायला जायचं नाही बरं का, आता माझं कसं होणार, आता काय याच्या आधी सगळं बरंच झालं ना, मग आता काय वेगळं. आणि आपल्यापेक्षा आपल्या अधिक कल्याणाचं काय आहे हे आपल्यापेक्षा त्याला जास्त कळतं ना. तो चालू आहे. माहिती आहे? हा पण चालू राहावा आपल्या कल्याण काही कळत नाही. आपल्या कल्याणाचं काय आहे हे आपल्यापेक्षा अधिक त्या तत्वाला कळत असत. या Shara
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आज नवमी आहे ना आणि बुधवार आहे. त्यांच्या प्रगटीकरणाच्या दिवशी सुद्धा बुधवार होता बरं का. त्यांना कृष्णाचं भजन ऐकायचं होतं म्हणून त्यांना वेळ मिळाला. आणि मी जे सांगत होतो ते तत्व तुम्हाला आत्ता लगेच पटेल. त्या वस्तूमध्ये प्राण फुंकल्याशिवाय त्याच्यातून भाव उत्पन्न होत नाही. यातले प्राण संपले हो ना. ते संपल्यानंतर आपण नवीन प्राण याच्यामध्ये भरले, आलं लक्षात. आणि आता ते बरोबर चालायला लागले. तसं ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठापना होते सुरुवातीला मला फार राग यायचा बरं का. चिडचिड व्हायची. काय माईक व्यवस्थित नाही, याचा आवाज येत नाही, त्याचा आवाज येत नाही, कळत नाही. एवढं कीर्तन आहे, बघायला काय होता, काय बदल होत जातो आपल्या. जे आहे जसं आहे तसं स्वीकारणं आणि त्याच्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न होतं याच्याकडे लक्ष देणं, हा बदल परमार्थामध्ये आल्यानंतर व्हायला. याला काहीतरी कारण असेल ना, काहीतरी कारण असेल. त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर ज्या वेळेला ती डोळ्यावरची पट्टी काढली जाते त्या मूर्तीवरची, तर थेट त्या मूर्तीकडे पाहत नाहीत, अगदी त्याच्या जवळ आरसा धरतात. का? कारण ते डोळ्यातनं जे प्राणप्रतिष्ठापनेचं तेज आहे, तेजाकरता हे इंद्रिय आहे डोळे. आपण चष्मा लावतो म्हणजे काय करतो, आपलं ते आतलं तेज कमी झालंय ते ऍडजस्ट करतो यानं, जे आत येणार आहे ते. आणि तो जेव्हा दाखवतात तेव्हा त्याचं पहिलं तेज इतकं प्रखर असतं. मी मराठीत सांगणार होतो पॉवरफुल. इतकं प्रखर असतं की त्यानं तो जो आरसा आहे तो आरसा फुटतो. आणि तो आरसा फुटला याचाच अर्थ आधीचे सगळे विधी योग्य झालेले आहे. ज्या वेळेला आपण तो कार्यक्रम सगळा पाहिला अयोध्येचा, तर तिथे हा सगळा विधी आदल्या दिवशी झालेला होता. आणि काही मर्यादा आहेत काय, पण तुम्ही हे जर घरी गेल्यावर युट्यूबवर टाका प्राणप्रतिष्ठापनाचं काय म्हणजे आरसा हे होतो हे खरं आहे का किंवा काय त्याच्याबद्दल काही व्हिडिओ आहेत का, तर तुम्हाला त्याची माहिती सगळी याच्यावरती येईल. हे जसं आहे म्हणजे न्यायिक जसं सांगतात की हे परमाणू एकत्र येतात, तर त्यांचा विचार कसा करून काढला गेला, तर परमाणूंमध्ये अशा रीतीनं एकत्र येण्याकरता कोणतंच कारण नाही. ते त्यांनी काय सांगितलं, हे त्यांच्या पूर्वकर्मानुसार एकत्र येतात.
असं कोणतंही कारण राहत नाही. आणि जर कारणच नसेल तर त्यांच्याकडून कर्म होईल का? नाही. म्हणून त्यांचा जो विचार आहे तो अमान्य झाला. आणि इथे तर माऊली म्हणतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. हा निधोनी चराचर अव्यक्त निराकार नाही ज्या आकार त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं नाही का? आपण तेच सोडवतो एवढा वेळ. म्हणजे जो निर्गुण आहे निराकार आहे ज्याने कोणाचा कधी संग केलेला नाही त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं. मग त्याच्यापासून जर हे निर्माण झालं तर त्याचा कार्य कारण भाव म्हणजे हे जे सगळं निर्माण झालं ते कार्य आणि ते निर्माण का झालं याचा जो कार्यकारण भाव आहे तो काय असला पाहिजे? कारण निराकारापासून साकाराची निर्मिती, निरवयवापासून अवयवांची निर्मिती, निर्गुणापासून सगुणाची निर्मिती, अद्वैतापासून द्वैताची निर्मिती. हे कसं शक्य आहे? जरा थोडस विचार करायला पडणार. असं जर असेल तर त्याच्यापासून जगताची उत्पत्ती कशी झाली? म्हणजे हे जगत चेतन आणि अचेतन, शुद्ध आणि विशुद्ध स्वरूप या दोन्हीमध्ये काय साम्य आहे? कशा पद्धतीनं ते एकमेकांशी जोडले जातात? तर वेदांतकारण याला दोन प्रकारांनी पाहतात. वेदांत शास्त्र असं म्हणतात की एक आहे उपादान कारण आणि एक आहे निमित्त कारण. आपल्याला नेहमीचं उदाहरण माहिती आहे. कुंभार त्या मातीची वेगवेगळी वस्तू बनवतो. मागे मी इथेच मडकं असा शब्द प्रयोग केला होता. त्यावेळेला पटवर्धन काकाच होते आणि ते मला हळूच म्हणाले बुवा मडकं नाही म्हणतात, मडकं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणतात. हो की नाही? मला आठवत गट म्हणायचं. गट म्हणायचा. हे म्हणाले ते पुढे गट म्हणायचं. कुंभार ज्याप्रमाणे मातीचे विविध आकार बनवतो किंवा सुवर्णाचे वेगवेगळे अलंकार जसे बनवले जातात आणि त्या अलंकारामध्ये मुख्य घटक हा सुवर्ण आहे, सोनं आहे ना, नाही का? समजा तुम्ही सोनाराकडे गेला, काय सोन्याचं एखादं कानातलं 10 ग्रॅमचं घेऊन गेलं, काय बाबा याचे पैसे हवेत मोडून. आणि त्याचबरोबर तुम्हाला असं सापडलं घरातला एक कुठला तरी जुना गणपती आहे जो आता वापरत नाही पण तो चांदीचा आहे, तोही मोडीत घालून काहीतरी करू. सोनार काय करतो त्याचं ते त्या कस लावतो, त्याची परीक्षा घेतो आणि सांगतो हे जे 10 ग्रॅम सोन्याचं आहे त्याचा सध्याचा भाव काय असेल, त्यानं 1,00,000-1,15,00,000 रुपये, काय मला माहिती नाही. आणि हा चांदीचा जो 10 ग्रॅमचा गणपती आहे त्याचे 10,000 रुपये मिळते. आपण जर त्याला असं म्हणलं अरे असं कसं, हे एवढंच कानातलं आहे आणि हा तर गणपती आहे, हा देव आहे, हा याचे तू 1,00,000 रुपये देतोयस आणि याचे 10,000, नाही मला याचे पण 1,00,000 रुपये हवे, शक्य का? देईल तो?
धातू वेगळा. तो आकाराकडे बघत नाही, त्यातलं मूल तत्व काय आहे त्याच्याकडे बघतो. तसंच परमात्मा आकाराकडे बघत नाही, त्यातलं जे मूल तत्व आहे त्याच्याकडे बघतो. म्हणजे ज्याप्रमाणे त्या अलंकारामधलं सुवर्ण हे मूलतत्व आहे, जसे विविध घट आहेत, पण त्यातलं मुख्य मूलतत्व माती आहे ना. माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा, हे सगळं तो जसं एकत्र करतो. आभाळच मग ये आता, हे सगळं तयार होतं. मुखी कोणाच्या पडते लोणी, कोणामुखी अंगार, हे ज्याच्या त्याच्या कर्मानं प्राप्त होतं. लक्षात, हे ज्याच्या त्याच्या कर्मानं प्राप्त होतं. म्हणजे हे सगळे पदार्थ त्या वस्तूचं, त्या कार्याचं उपादान कारण मानले जातात. याच्यामुळे हे तयार झालं, याच्यामुळे आपण सगळे तयार झालो, ते त्या परमात्म्यामुळे, त्याच्यापासून तयार झालो, त्याच्यामुळे तयार झालो. म्हणून परमात्मा हे उपादान कारण मानलं. नीट ऐका. म्हणून या सगळ्याचं उपादान कारण हे जर परमात्मा मानलं, तर तो परमात्मा सोन्याचा दागिना, मला समजावून जे सांगायचे त्याच्याकरता हे पुन्हा पुन्हा सांगतोय. बरं काय, सोन्याचं कानातलं, सोन्याच्या बांगड्या, त्याचं मूळ सोन आहे ना, त्याच्यापासून तयार होणारा पदार्थ हा त्याच्या सारखाच असतो. मग आपण जर परमात्म्यापासून तयार झालो तर आपण कसे असायला हवे किंवा कसं असणं अपेक्षित आहे, परमात्मा स्वरूप. पण आपण तर प्रत्यक्षामध्ये जड आहोत. मग जर आपण जड असू तर उलट्या न्यायानं तो परमात्मा सुद्धा जड असला पाहिजे. पण असं मानणं हे श्रुती सांगतात त्याच्या विरुद्ध झालं, असं संत सांगतात. आणि जर परमात्मा हे निमित्त कारण मानलं, आणि आपण उपादान कारणाचं उदाहरण पाहिलं. आता परमात्मा हे निमित्त कारण जर मानलं, तर निमित्त कारण आणि त्या निमित्त कारणामुळे झालेलं कार्य, असे शब्द वेदांतामध्ये मधनं ऐकायला पाहिजे. नेमकं काय आहे, कुठला भाव चाललाय, कशावर नाही सांगणं चाललंय. असं जर मानलं तर निमित्त कारण, त्याचं जे निमित्त कारण आहे ते आणि त्याच्यापासून निर्माण झालेलं कार्य यांच्यामध्ये भेद असतो. म्हणजे परमात्मा आणि हे सगळं जगत याच्यामध्ये भेद आहे, असं जर मानलं तर हे जगत आपल्याला सत्य वाटायला लागतं. वाटतं ना सत्य, वाटतच ना. आपल्याला जे दिसतं ते सत्य वाटतं ना, आपल्याला जे समोर दिसतं ते सत्य वाटतं. पण संत असं म्हणतात, हे जे दिसणार आहे ना, हे कधी म्हणजे कधीतरी नष्ट होणार आहे. म्हणून याच्या आतमध्ये जे तत्व आहे, एक हरी आत्मा, हा हरीच प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे, हे तू जाण. हे कसं जाणून घ्यायचं हे बरोबर उद्या संध्याकाळी 6 वाजता सांगा. कारण ते कसं जाणायचं एकदा कळलं, एखादी गोष्ट कशी जाणायची हे कळलं की त्याच्याकडे जाण्याचे मार्ग सोपे होतात. माहिती होतं ना आपल्याला, या पद्धतीने हे जाणून घ्यायचं आहे. तेव्हा हे कसं जाणायचं
हे बरोबर उद्या संध्याकाळी 6 वाजता. उद्या तारीख आहे 23. 24 पासून उत्सव आहे आपला. उत्सव 24 पासून आहे ना आपला. हा उद्या आपला कार्यक्रम होईल आणि 24 का 25 हा 24 तारखेपासून गुरुपौर्णिमेनिमित्त पलीकडच्या आपल्या व्यास मंदिरामध्ये कार्यक्रम आहेत. त्याची कार्यक्रम पत्रिका बाहेर लावलेली आहे. त्याची वेळ आणि हे सगळं 6 ते 8 कीर्तन वेगवेगळ्या कीर्तनकारांची 5 वाजता बहुतेक. ते जरा वेळेचं फक्त पहा, आता माझ्याकडे समोर नाही. गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे तर त्या निमित्ताने सुद्धा अशाच संख्येने आपण उपस्थित राहा. वेगवेगळ्या कीर्तनकारांची वेगवेगळी कीर्तनं आपल्याला श्रवणाचा लाभ होईल. उद्या आपलं नेहमीच्या वेळेला होणार आहे. मी परवापासूनचा निरोप सांगितला आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे म्हणजे 29 तारखेला 4 ते 5:30 अशी हे जे नियत रोजचे जे कार्यक्रम चालतात त्याची वेळ 4 ते 5:30 आहे. त्या दिवशी कीर्तन करायचं का प्रवचन हे ठरवूया. म्हणजे मी कार्यालयात संपर्क साधतो आहे पण त्या दिवशी 4 ते 5:30 आणि मग कारण त्या दिवशी गुरुपूजन समाजातले काही मान्यवर व्यक्तींना आपण बोलवतो आणि प्रतिकात्मक त्यांचं पूजन करतो. तर तो कार्यक्रम संध्याकाळी 6 ते 8 आपल्या नेहमीच्या वेळेत असल्यामुळे त्याच्या आधी 4 ते 5:30 नियत कार्यक्रम होईल. तो आदल्या दिवशी कळेल काय होणार आहे. नेहमीप्रमाणे पसायला आणि माऊली आणि नारदांच्या आता विश्वात्मके देवे देवे वाजने तो सारे ओतोनी भजनारे असाय रामे जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती बाहो भूमा परस्परे परो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो देवांशील होते राहो राही रात वर्षक सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मानली आई अनवरत भूमंडळी एक तू होता चातपदरोचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलके जे अर्णव दिवसांचे चंद्रनेचे आंचन मातंग जे तापहीन ते सर्वाधि सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई लोकी वंजो आणि भूती आनंदित आणि गंधोपची विशेषी लोकी दृष्टादृष्टविजयी ओवारेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराव आहोरी दान पसारो देवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे ज्ञानदेव सुखिया झाला येणे ज्ञानदेव सुखिया झाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आरती ज्ञान राजा कैवल्य केला सेवती साधु संत मधुकेंद्र नामाचा आरती ज्ञान राजा
त्यासी पाकती रे भगवत गुण संकीर्तन करुणी भगवत गुण संकीर्तन करुणी साई जया जय जया रे हरिमाला कीर्तन जय जया रे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। देवर्षि नारद स्वामी महाराज